तर आता हे माझ्या विरोधात मराठ्यांचे नेते बोलणाऱ्यांनी यांनी देवेंद्र फडणवीसकडे जावं आणि त्यांना सांगावं की बाबा मराठा मागास सिद्ध झाला, हे 10% आरक्षण आता ओबीसी आरक्षणात घे, ओबीसी आरक्षणात घे आणि ईसीबीसीच्या ज्या सगळ्या सवलती होते ह्या 10% राहू दे आणि ईडब्ल्यू सुद्धा रद्द करायचं नाही, म्हणजे केंद्रापर्यंत पोरांना फायदा घेता येईल. तुम्ही म्हणता 10% मान्य कर, मी त्या 10% मान्य करतो, पण ओबीसी आरक्षणापासून सगळ्या सोयऱ्यापासून एक इंच लांब जाऊ शकत नाही. मान्यच करायचं नाही, मी 10% मी करायला तयारी, घ्या ते ओबीसी आरक्षणात. मागास सिद्ध झालं म्हणून सांगता 50%च्या वर 10% होतात, पागल समजत हवंय. आणि म्हणतात माझे नेते कोण बोललो, काय आमदार आहेत तुम्ही, मराठ्यांचे मंत्री आहेत, स्वतःच्या लेकराचं वाटलं करायला लागला तर मराठ्यांच्या तुम्ही स्वतः होऊन म्हणा की नेत्याला तुमच्या आता का तोंड बंद पडली का तुमचे? मला बोलायला जितके तुम्ही असे मासे पाण्याच्या बाहेर टाकल्यासारखं करत होते, जस काय तुमच्या जातीवर अन्याय केलाय. अरे जाती कोण बोलतोय मराठ्यांच्या आणि तुम्ही नेते कोण बोलताय? तुमच्या पक्षाला नाव ठेवलं ना, जा तुमच्या पक्षाच्या नेत्याकडे, आता त्याला म्हणा 10% हे ओबीसी आरक्षणात घे, घे ओबीसी आरक्षणात 27%. मागास सिद्ध झाली ना जाता, आता घे म्हणा. कुंकड काय बोलतो नुसता, पक्षाला बोलले माझ्या नेत्याला बोलले. अरे पण तुझ्या लेकरासाठी लढतोय, तुझ्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे आरक्षण मिळाल्यावर. तुझ्या आयुष्याचं कल्याण नाही करणार तो पक्षाचा नेता, तुला लय बोलायला लागलं ना तर ते आयुष्याचं कल्याण नाही करणार. मी माझा जीव जाळतो इथं, जीवपणाला लावला तुझे लेकर मोठे व्हावेत म्हणून. तुझ्या लेकराला पिढ्याना पारचं आरक्षण मिळणार आहे. चला तुमचं म्हणणंच आहे ना 10% मी स्वीकारायचं, ते ओबीसी आरक्षणात घ्या, मागास समाज सिद्ध झालाय तर, आणि त्याला ईसीबीसी ज्या 13%च्या सगळ्या सवलती होत्या त्या लागू करा आणि ईडब्ल्यूएस पण ठेवा. आणि जे पाठीमागे ईसीबीसीतून ईएसबीसीतून आणि सारथीतून निवड झालेले पोरं जे सगळे घ्या.